हाय, नमस्कार. द तोरस्तर डायरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी इथे बनवते शापूची भाजी, जी लहान मुलांना बिलकुल आवडत नाही आहे. तर एक मी जुडी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. त्याला लागणारं साहित्य आपलं कॉमनच आहे. हिरवी मिरची, लसूण, कांदा. आता मी इथे कढई ठेवून तेल तापवलेलं आहे. त्याच्यात मी लसूण आणि मिरची आधी चांगली भाजून घेते. ती मऊ झाल्यानंतर चांगली त्याच्यामध्ये मी चांगला एक मोठा कांदा घेतलेला आहे, कापून तो घातलेला आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा परतून झाल्यानंतर ओल्या पालेभाजीला कधी पण कांदा जास्त घ्यायचा. तो चांगला 2 मिनटं परतून घ्यायचा. तो परतून झालं की मी नंतर ह्याच्यामध्ये अजून मी तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ आपण घ्यायची आहे. ती भिजत 1 तासभर ठेवायची आणि ती घालून घेतलेली आहे. मी ते तुरीची डाळ घेतलेली आहे. ती चांगली 30 सेकंद परतून घेतल्यानंतर मी इथे चिरलेला शापूची भाजी आहे ती घालून घेतली. त्याच्यानंतर मी इथे झाकण मारून घेतलेलं आहे. तर ती वाफेवर शिजवायची आहे. शापूच्या भाजीला बिलकुल पाणी घालायचं नाही आहे, कारण तिला पाणी सुटतं आहे नंतर आपोआप. आणि मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे. असं 2-3 वेळेला आपण ताटावर पाणी टाकून ती शिजून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित चांगली मिक्स करून घ्यायची 1-2 वेळेला. ह्याच्यामध्ये मीठ घालताना जरा जपून घालायचं आहे, कारण शापू ना थोडी खारट असते कधी पण. मग थोडंसं मीठ टाकायचं आहे किंचित. आणि अशा प्रकारे ही माझी आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं चांगली सुकत आली ना की मगच मी ह्याच्यामध्ये हे बघा थोडंसं किंचित मीठ घातलेलं आहे. परत 2 मिनटं शिजवायला द्यायचे. आणि ही सुकली ना की मग ह्याच्यावरती खोबरं घालून घ्यायचं आहे आपण. खोबरं घातलं की लगेच आपण गॅस बंद करायचा आहे. अशा प्रकारे माझी शापूची भाजी ते रेडी झालेली आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही घरी एकदा ट्राय करून बघा. आणि आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. थँक्यू.